नमस्ते दोस्तों हो माय डिवाइन एंजल्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तेरी टॅरोच्या साथीनं प्रापंचिक अध्यात्माची वारी ही विशेष शॉर्ट सिरीज आपण बघत आहोत। या निमित्तानं आपण स्मरण करत आहोत महाराष्ट्रातल्या संत परंपरेचं। आज आपण स्मरण करत आहोत संत मुक्ताबाईंचं। संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथाचा सोपानदेवांची बहीण एवढीच ओळख त्यांची मर्यादित नसून त्यांची स्वतंत्र ओळख आहे। त्यांची ताटीचे अभंग असो किंवा चांगदेव महाराजांना दिलेले उपदेशपर अभंग असोत हे आपल्याला परिचित आहेत। तसेच त्यांचे काही कूट किंवा गूढ अभंगही आहेत। त्यापैकी एक आज आपण समजून घेणार आहोत। मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी। खरं तर संतांचे अभंग हे अगदी देवासारखे असतात। जसं आपण देव बघतो सगुण अथवा निर्गुण रूपात, तसेच हे अभंग जसं आपण त्यातनं अर्थ घेतो तसे ते आपल्याला लागू होतात। तर आज मी जे मला समजलं आहे त्या अर्थाने या अभंग आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करते। मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी, अथवा माशीतून घारीचा जन्म, हे जशा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्यातनं मुक्ताबाईंना काय सांगायचं आहे, त्यात त्या असं का लिहितात की मुक्ताई हसली। ते आपण टॅरोच्या माध्यमातून बघूया कोणते कार्ड्स आपल्याला काय शिकवत आहेत। कदाचित या अभंगाचा अर्थ आपल्याला टॅरोच्या कार्डच्या माध्यमातूनच बघायला मिळेल। बघूया। हे डिवाइन एंजल्स कृपया आम्हाला सांगा। द डेविल हे कार्ड आपल्याला हेच सांगतंय की माझं या मीपणाच्या अहंकारातून आपण वर उठलं पाहिजे। जसं मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी, या अभंगातून काय समजतं आपल्याला, जसं की ही अशक्यप्राय गोष्ट आहे। मुंगी सूर्याला गिळू शकत नाही, पण आपल्यासारखी जी सामान्य जन असतात ती याच भ्रमात असतात हे सगळं मी करतोय। पण खरं तर हे आहे की आपण सगळ्या प्रभूच्या चक्रात आहोत। जसा प्रभू आपल्याला नियंत्रित करेल, जसा देव ईश्वरी शक्ती आपल्याला नियंत्रित करेल तसा आपण करत असतो। आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात कर्म करणं आहे, कारण आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा ठेवला जाणार आहे। तरच आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकणार आहोत। आणि हे सत्य संत मुक्ताबाईंना उमगलं आणि त्या खऱ्या अर्थाने मुक्त झाल्या। आणि आपल्यासारख्या सामान्य जनांचं अज्ञान बघून त्यांना खरं तर हसू आलंय, असा या अभंगाचा अर्थ होतो। तुम्हाला या अभंगाचा कोणता अर्थ उमगला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। खूप धन्यवाद। नमस्कार।